नमस्कार मैत्रिणींनो, आज मी जे पापड बनवले ते खूप टेस्टी आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि लहान मुलाला खूप आवडणारे आहेत. तर मी ह्याला लोणचं लावून लहान मुलांना देते. बघू शकता किती कुरकुरीत याचं पूर्ण बारीक चुरा झाला आहे आणि मोठ्या माणसाला हिरव्या मिरचीसोबत अतिप्रिय लागतात हे खायला. तर मी मैदा घेतलं आहे. हे गव्हाच्या पिठाचे पण खूप छान बनतात. मैद्यामध्ये मी नमक आणि रिफाइंड ऑइल घातले आणि त्याच्यासोबत थोडंसं अजवाईन टाका. अजवाईननं खूप टेस्ट वाढते आणि तोंडाला चव पण येते. आता आपण जे तेल टाकलं आहे त्याला मळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण तेल आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे पिठाला. नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चुरून घ्यायचे. आपल्याला हे पिठाला व्यवस्थित मळायचे, कारण की थोडं थोडं पाणी टाकल्यानंतर आपल्याला कळत जाईल की आपण पाणी किती टाकालो आणि त्याचं म्हणजे मेजरमेंट कळत जाईल की जास्त पाणी नाही टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्या पिठाला घट्ट असं मळून घ्यायचं आहे. जितकं घट्ट मळताल तितकं आपली जी पापड आहे ती कुरकुरीत आणि जास्त वेळ टिकणारी होईल. आणि आपल्याला जर कुठं प्रवास करायला किंवा कोणी वारीला वगैरे जात असेल तर त्यांना पण ह्या पापड आपण देऊ शकतो. अशा पद्धतीच्या ह्या पापड आहेत. आणि सुकी आलूची भाजी नेलं त्याच्यासोबत खूप टेस्टी लागते. आता हे मी जे बेटर दाखवलं ते बेटर आपण गव्हाचं पीठ किंवा जे आटा आहे, आपण जे पीठ मळलं आहे मैदा, त्या मैद्याच्या पिठाला जर तेलात मिक्स करून जरी पीठ फेटलं तरी ते घट्ट होईल. मी तसं तर कॉर्नफ्लॉवर टाकलं याला आणि हे तेलामध्ये मिक्स करून घेतले. जे पोळीवर लावते ते, आणि साधी पोळी लाटून त्याच्यावर असं व्यवस्थित ते पसरवून घेऊन लावून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असं लागलं पाहिजे. आणि आपल्याला याचा रोल बनवायचा. आपण जसं मी करते त्या पद्धतीचं या रोटीला फोल्ड करून घ्या आणि ह्याला पूर्णपणे असं रोल बनवून घ्या. जेव्हा आपण हे रोल बनवतो त्याच्यामध्ये असं खुली जागा राहिली नाही पाहिजे, कारण की जेव्हा पोकळ राहिली मध्ये तर आपला जे रोल आहे ते व्यवस्थित नाही बनणार आणि ती जी पापड आहे ती कुरकुरीत होण्यासाठी असं लेअर नाही पडणार. त्याच्यामुळे याला मी दाबून घेऊन व्यवस्थित असं आपल्या बेलननं लाटून घेते पुन्हा एकदा. जसं आपलं लहान मोठ्या आकारानं आपण जसा आवडेल तसा आकार देऊ शकतो, पण एवढंच करा की खूप पतली याला लाटावं लागतं. जेव्हा लाटणं झालं त्याला लगेचच्या लगेच तेलामध्ये नाही टाकायचं. ह्याला थोडंसं वाऱ्याला ठेवायचं किंवा एका परातीमध्ये स्टोअर करून जरी ठेवलं, जोपर्यंत आपलं पूर्ण जे आपण कणिक मळले किंवा जे आपण मैदा वापरून मळला आहे तो पूर्णपणे झाला आहे माझा होईपर्यंत आपण आता हे तेल मी ठेवलं होतं पॅनमध्ये गरम व्हायला. गरम तेल झालं ना त्याच्यामध्ये आपल्याला ह्या जे पापड पूर्ण बनवलेत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. आणि हे बघा थोडं थोडं फुलत आहेत, पूर्ण नाही फुलत. ज्या पापड असतात ह्या अशा सुक्या, ज्या पूर्ण न फुलण्यासाठी हे लेअरसाठी मी बनवलं हे लेअरमधले. तर इतके कुरकुरीत आणि टेस्टी आहे ना हे, खायला पण खूप छान लागतात. लहान मुलांना छोट्या मोठ्या भुकासाठी जर द्यायचे असतील तर ही अतिशय उपयुक्त पद्धत आहे म्हटलं तरी चालेल. तर बघू शकता हे किती यांचे लेअर आहेत ते एकदम स्मूथ आणि